नमस्कार. आपण आता आहोत सुनील जाधव यांच्या शेतात वाकडी गावाला वाकडी कोकडी. हा वाकडी हां, कोकडी या गावाला. आता आपण आत्ताच बघितलं त्यांच्या एका एका झाडाला किती फुटे फुटलेले आहे. तर साधारण 20च्या पुढे त्यांचे हां फुटवे सर, याच्यात बघा बरं अजून काय आणि तुम्हाला दुसरं महत्त्वाचं साधारण म्हणजे याच्यामध्ये काय झालंय, ही जी स्टेम आपण म्हणतो म्हणजे देठ ज्याला आपण म्हणतो, त्या देठाची जाडी पण बघा. म्हणजे तुम्ही साधारण जर बघितलं ही देठाची जाडी, आता ही जाडी जेवढी जाड राहील तेवढं तुम्हाला काय होतं, हरभऱ्यामध्ये दाणा आहे ना, काही हरभऱ्यामध्ये तुमचा एक दाणा असतो, तर ही जाडी जर असली तर हरभऱ्यामध्ये 2 दाणे भरतात. कारण काय होतं, जेव्हा ते दाणा बनण्याची वेळ येते तेव्हा त्याला अन्न जास्त लागतं. आणि अन्न कुठून मिळतं, तर त्या स्टीममधून म्हणजे त्या जाडीमधून देठामधून मिळतं. आणि जर ही देठाची काडी जर तुमची छोटी असली तर काय होतं, त्यात एकच दाणा बनतो. आणि हे तुमच्या याच्यामध्ये जवळपास बघितलं जर आपण बघा कोणताही पहा तुम्ही, हे तुम्हाला प्रत्येकाची हे पहा देठाची जाडी पूर्ण तुमची अशी जाड आहे. मग ही जाड असल्यामुळे काय होईल, हरभरे पण तुमचे काय होणार त्या पद्धतीने ॲव्हरेज, त्यामुळे ते ॲव्हरेज आपलं वाढायला मदत होते. म्हणजे असे या कंपनीचे जर तुम्ही औषध वापरले तर याचा फायदा तुम्हाला काय काय होणार, जे काही तुम्ही आता यावर्षी ॲव्हरेज घेताय. बरं खर्च किती केला सर तुम्ही याला? खर्च काय ते 2500 रुपये खर्च झाला. हां म्हणजे 1600 रुपये 1600 रुपये ना. हां, म्हणजे पहिली तुम्ही पहिली वार. एक म्हणजे फक्त आपले अर्धा लिटर स्टीमरी 100 ml आहे. हां एवढं घेतलं ना, मग याच्यातून तुम्हाला आणि आता ते आणखी एक फवारणी होईल ना त्याच्यामध्ये, हां. म्हणजे आणखी एक फवारणी होईल. म्हणजे एवढ्या कमी खर्चामध्ये तुम्हाला एवढी देठाची जाडी, आणि जेव्हा फुलं लागतील तेव्हा याचा फायदा आणखी काय होतो, जेव्हा तुमची फुलगळ होती ती फुलगळ सुद्धा कमी प्रमाणात होती नंतर जेव्हा होती. याचा सारखा थोडा प्लॉट दाखवा शेतकऱ्याला किंवा ट्रॅक्टरवर पेरलेलं आहे मकाच्या हे सरीवर. बघू शकता आपण. आता हे आणि ही ट्रॅक्टरने अशी पेरलेलं quality आहे. आता हरभऱ्याची औषध फवारणी केल्यानंतरची ही सध्याची कंडिशन आहे, आपण याच्यात बघू शकता. मित्रांनो, आपण एक चेक करू शकता नंतर आपल्या शेतातील हरभऱ्याला जी काडीची जी साईज आहे, जसं आता सरांनी सांगितलं आणि की तुम्ही तुमच्या शेतातील सध्या हरभऱ्याची खरंच अशी कंडिशन आहे का, एकदा हे चेक करा किती दिवसाचं आहे आणि आपलं? एकदा बघा. ते काय सांगणार